नमस्कार. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत शालेय प्रसार परीक्षा विभागामार्फत आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. कुशाग्र बुद्धिमत्तेबरोबरच त्यांनी शरीर संपदेचेही महत्त्व अनेक वेळा सांगितलेले आहे. केसरी सारख्या वृत्तपत्रातून त्यांनी त्यावेळच्या ब्रिटिश राजकारण्यांविरुद्ध जळजळीत लेख लिहिलेले आहेत. खगोल विषयक, शेती विषयक, गणित विषयक त्यांनी आपले विचार वेळोवेळी व्यक्त केलेले आहेत. हेच विचार आजही तितकेच मार्गदर्शक आणि समुपदेशक आहेत. हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. गेली 17 वर्ष या स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण आणि खिलाडू वृत्तीने घेतल्या जातात. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कर्नाटकचा काही सीमा भाग इथून सुद्धा आपल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात आणि प्रावीण्य मिळवतात. या स्पर्धात भाग घेतल्यामुळं मुलांच्या ठिकाणी खिलाडी वृत्ती तयार होते, तसेच सबाधीटपणा त्यांना येतो. या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी खिलाडू वृत्ती तर वाढतेच, पण आपलं म्हणणं नेमक्या शब्दात नेमक्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी धडाडी लागते ती निर्माण होते. मुलांच्यात सबाधीटपणा निर्माण होतो. तर अशा अनेक गुणांना वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा आणि प्रावीण्य मिळवावे ही विनंती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन दिनांक 26 जुलै 2026 रोजी सांगली येथील पटवर्धन हायस्कूल या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणेच मराठी, इंग्रजी आणि संस्कृत या 3 माध्यमांमध्ये घेतली जाते. मराठी आणि इंग्रजी याकरता 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, 10वी असे 3 गट केले जातात. तर संस्कृत या विषयासाठी 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे 2 गट केले जातात. मराठी आणि इंग्रजी या माध्यमांसाठी 5वी, 6वी या गटाकरता 2 मिनिटे वेळ असणार आहे. याकरता असणारा पहिला विषय आहे व्यायामाचे भोगते लोकमान्य टिळक आणि दुसरा विषय आहे निर्भय मनाचे रत्न लोकमान्य टिळक. 7वी, 8वी या गटासाठी 3 मिनिटे वेळ असून त्यातील पहिला विषय आहे लोकमान्य टिळक एक झंझावाती व्यक्तिमत्व आणि दुसरा विषय आहे क्रांतिकारकांचे आधारस्तंभ लोकमान्य टिळक. 9वी, 10वी साठी विषय आहेत लोकमान्य प्रणित चळवळी, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक. दुसरा विषय आहे लोकमान्यांचे शेतीविषयक अर्थशास्त्राचे विचार. यासाठी वेळ आहे 4 मिनिटं. त्याचप्रमाणे संस्कृत विभागांतर्गत 5वी ते 7वी या पहिल्या गटासाठी विषय आहेत लोकमान्य तिलक महोदयाः ऊर्जस्वित व्यक्तिमत्वम आणि दुसरा विषय आहे क्रांतिकारकाणाम आधारस्तंभः लोकमान्यः तिलक महोदयाः. यासाठी वेळ आहे 2 मिनिटे. त्याचप्रमाणे 8वी ते 10वी या गटासाठी लोकमान्य प्रणितम आंदोलनम सामाजिकम आर्थिकम सांस्कृतिकम आणि दुसरा विषय आहे लोकमान्य तिलक महोदयस्य कृषी विषयकाः अर्थशास्त्रीय विचारः. याकरता वेळ आहे 4 मिनिटे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात येणारी वक्तृत्व स्पर्धा ही दिनांक 26 जुलै रोजी पटवर्धन हायस्कूल, राजवाडा, सांगली या ठिकाणी संपन्न होईल. स्पर्धा ठीक वेळेत सकाळी 10 वाजता सुरू होईल. स्पर्धे दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जातील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सांगली कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या बक्षिसाचे स्वरूप विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप असेल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी असे सर्वांना आवाहन करीत आहोत.